मंडळी, आपण आलो आहोत जुन्नर या ऐतिहासिक आणि निसर्गरम्य गावात. पुणे जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जुन्नरला लेण्यांचे शहर असेही म्हणतात. लेण्याद्रीचा गिरिजात्मज आणि ओझरचा विघ्नहर्ता हे दोन अष्टविनायक जिथे स्थित आहेत, त्या जुन्नरला आज आपण आलो आहोत. शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नरमध्ये आपला मुक्काम आहे शिवनेरी पायथ्याशी असलेल्या मधुबन या होमस्टेमध्ये. कोकणातल्या आपल्या आजोळच्या घराची आठवण करून देणारं हे होमस्टे शिवनेरीच्या पायथ्याला हुसूर या गावात आहे. अतिशय निसर्गरम्य आणि होमली फील देणारे हे होमस्टे श्रीयुत संजय गांधी अतिशय प्रेमाने आणि आत्मीयतेने चालवतात. जुन्या पद्धतीच्या लाकडी खिडक्या दारे असलेले हे छोटेसे टुमदार होमस्टे पुढचे 2 दिवस आमचंच घर कधी झालं आम्हाला कळले देखील नाही. आम्ही इथे पोहोचलो तेव्हा खूप रात्र झालेली असून देखील श्रीयुत गांधींनी जातीने हजर राहून अतिशय प्रेमाने आमचे स्वागत केले. आज रात्री मस्त विश्रांती घेऊन उद्या सकाळी लवकर आपण साईट सीइंगसाठी बाहेर पडणार आहोत. मंडळी, आपल्या ट्रिपच्या पहिल्या दिवशी आपण निघालो आहोत आजोबा पर्वत किंवा आज्याचा डोंगर बघायला. जुन्नर पासून 70 किलोमीटरवर असलेला हा सह्याद्री पर्वत रांगेतला डोंगर पालघर जिल्ह्यातील देहेणे या गावाजवळ आहे. वाल्मिकी ऋषींचा आश्रम असलेल्या या डोंगराकडे जुन्नरकडून जाताना आणे माळशेज घाटातून जावे लागते. मधुबन मधून बाहेर पडल्यानंतर शिवनेरी किल्ला डाव्या हाताला ठेवून आपण जुन्नर कल्याण रस्त्याने गणेश खिंड ओलांडून आणे माळशेज घाटात उतरणार आहोत. सह्याद्रीचे उत्तुंग कडे आणि इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्या अंगा खांद्यावर मिरवणारा जुन्नरचा परिसर सर्व ऋतूंमध्ये पर्यटकांना आकर्षित करतो. इथे एकीकडे हजारो वर्षापूर्वीचे शिलालेखही आहेत आणि दुसरीकडे आकाशातील रहस्य उलगडणारी अवाढव्य GMRT रेडिओ दुर्बीणही आहे. ज्ञान आणि विज्ञानाचा हा संगम जुन्नरला एक वेगळीच ओळख देतो. बोलता बोलता आपण येऊन पोहोचलो आहोत गणेश खिंडीपाशी. पुणे जिल्ह्याला मुंबई कल्याणशी जोडणारी ही गणेश खिंड पावसाळ्याच्या दिवसात अतिशय सुंदर दिसते. खिंडीतून समोरच्या बाजूला पिंपळगाव जोगा धरणाच्या लांबवर पसरलेल्या पाण्याचे आणि घाटमार्गाचे सुंदर दर्शन होते. आणि हा रस्ता पुढे अहिल्यानगर कल्याण महामार्गाला मिळतो. आता आपण येऊन पोहोचलो आहोत पर्यटकांचं पावसाळ्यातलं मुख्य आकर्षण असलेल्या आणे माळशेज घाटात. जुन्नर अहिल्यानगर रस्त्यावरील हा घाट
निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. हा घाट पावसाळ्यात पूर्ण धुक्याने वेढलेला असतो. इथले अर्धवर्तुळाकार परिसरात दिसणारे खळाळते धबधबे पाहण्यासाठी पर्यटक इथे गर्दी करतात. तर पावसाळ्यानंतर फ्लेमिंगो पक्षी बघण्यासाठी पक्षीप्रेमी येतात. ट्रेकर्सची पंढरी असलेला हरिश्चंद्रगड इथून अगदी जवळ आहे. घाटरस्ता ओलांडून आपण आता सपाटीला लागलो आहोत. सकाळचे 8:30-9 होत आलेत. थोडीशी पेटपूजा करून आपण पुढच्या प्रवासाला लागू. रस्त्याच्या डाव्या बाजूला आम्हाला हॉटेल शिवनेरी नावाचा टपरी वजा धाबा सापडला. इथल्या काकांनी अगदी 10-15 मिनिटात गरमागरम ताजे पोहे आणि वाफाळता चहा हजर केला. वातावरणातली हलकी थंडी, शेजारी निसर्गात कोरून काढलेला रस्ता आणि समोर वाफाळते पोहे. गप्पा टप्पा करत आम्ही या सगळ्यावर तुटून पडलो. आता सकाळचे 10:30 वाजत आले आहेत. अहिल्यानगर कल्याण महामार्ग सोडून मोरोशी गाव ओलांडून आपण आता येऊन पोहोचलो आहोत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात. हे आहे मुरबाडमधील तळेगाव हे गाव. इथून साधारण पाऊण तासावर आज्याचा डोंगर आहे. वाटेत लागणाऱ्या अनेक वाड्या, वस्त्या, गावे, शेते असं ओलांडत आपण आता आजोबा पर्वताच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोचलो आहोत. आजोबा पर्वताच्या पायथ्याशी वाल्मिकी ऋषींचा आश्रम आहे. तिथपर्यंत आपण गाडी घेऊन जाऊ शकतो. संपूर्ण जंगलातून जाणारा वळणावळणाचा हा रस्ता थोडासा खराब आहे, परंतु भरपूर चालणं वाचवतो. अर्थात ट्रेकिंगची आवड असणारे बरेचसे लोक प्रवेशद्वारापाशी आपलं वाहन सोडून इथूनच चालायला सुरुवात करतात. इथे आजूबाजूला दिसणारी लालसर माती आता आपण देशावरून कोकणात उतरल्याची जाणीव करून देते. थोडीशी सावलीची जागा बघून आम्ही गाडी पार्क केली आणि चालायला सुरुवात केली. हॅलो, आपण आता आजोबाचा डोंगर या परिसरामध्ये येऊन पोचलोय. एक घनदाट झाडी आहे आजूबाजूला. साधारण जुन्नरपासून इथे पोचायला आम्हाला 2 ते 2.5 तास लागले. मध्ये अर्थातच वाटेत थोडासा टाइमपास केला, कारण मध्ये मड घाट लागतो, मड नाही आणे माळशेज घाट लागतो. तिथे थोडं थांबत फोटो काढत आम्ही आता इथपर्यंत येऊन पोचलोय. पण या रस्त्याने आलो, इथे गाडी पार्क केली आणि हा जो रस्ता आहे इथून आपण आता पुढे वाल्मिकी आश्रमाकडे जाणार आहोत. सभोवती घनदाट झाडी आहे. आत्ता तरी आम्ही या भागामध्ये 2-3 जणच आहोत, कोणी नाही आहे. बघू मंदिरापाशी कोणी भेटतंय का. हिवाळ्याचे दिवस आहेत, हलकं ऊन आहे, पण अतिशय प्लेजंट वातावरण आहे.
हा जो दगड आहे याच्यावर वाघाचं चित्र कोरलेलं दिसतं. अधिक चौकशी करता असं कळलं की पहाटे ब्राह्ममुहूर्तावर इथे वाघ दर्शन देतो. मला आवाज आवडतो. ते माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाकडे जाणारा रस्ता दिसेल. आपण जाऊया आता तिकडे. आत्ता आपण आलोय सीतेचं नाणीघर म्हणून जो परिसर आहे त्या भागामध्ये. इथे वर्षभर पाणी असतं या कुंडाला. हा संपूर्ण परिसर घनदाट अरण्याने वेढला गेलेले असल्यामुळे या भागामध्ये विषारी सापांचा वावर आहे. त्यामुळे शक्यतो इथे येताना पायामध्ये बूट असावेत. तसेच निसर्गाला आपल्याकडून काही हानी पोचणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी. सुरुवातीला दिसणारे हे कुंड पिण्याच्या पाण्याचे कुंड आहे. इथूनच वाल्मिकी आश्रम परिसराला पाण्याचा पुरवठा होतो. इथून काहीच अंतरावर दिसणारे दुसरे कुंड हे सीतेची न्हाणी म्हणून ओळखले जाते. आता आपण जाऊयात वाल्मिकी आश्रमाकडे. मुळात येथील आजोबा पर्वताला आजोबा हे नाव पडले वाल्मिकींमुळे. रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर सीता वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात वास्तव्यास होती. तिथेच लवकुशांचा जन्म झाला. लवकुश वाल्मिकींना आजोबा म्हणून हाक मारत. म्हणून हा आजोबा पर्वत किंवा ग्रामीण भाषेमध्ये आज्याचा डोंगर. या डोंगराच्याच पायथ्याशी वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. या आश्रमाच्या बाहेरील बाजूस असलेल्या या 3 स्तंभांवर रामायणातील उत्तरकांडामधील काही प्रसंग कोरलेले आहेत. तर असा हा सगळा वाल्मिकी आश्रमाचा परिसर आहे. खूप छान निसर्गरम्य घनदाट अरण्यात असलेला हा परिसर आहे. आम्ही इथे थोडा वेळ टाइम स्पेंड करणार आहे. वनभोजन वगैरे घेणार आहे. एकाने इथे आम्हाला आमंत्रित केलंय की आमच्याबरोबर थोडंसं खा. तर आम्ही जाणार आहोत. हा समोर वाल्मिकीचा आश्रम आहे आणि वाल्मिकी आश्रमाकडे तोंड करून उभं राहिलं की डाव्या बाजूनी जाणारा हा जो रस्ता आहे हा आज्याच्या डोंगरकडे जाणारा रस्ता आहे. साधारण 1 ते 1.5 तासाचा हा ट्रेक आहे. आजोबा पर्वतचा हा ट्रेक तुलनेने कठीण पण ट्रेकर्ससाठी पर्वणी आहे.
डोंगर चढतानाची पूर्ण वाट ही जंगलातून जाते. आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती बघायला मिळतात. सराईट ट्रेकर साधारण 1.5 तासामध्ये या कपारीपर्यंत येऊन पोहोचतात. या कपारीमध्ये लव आणि कुशाचा पाळणा आहे. त्याचबरोबर त्यांच्या पाऊल खुणा देखील येथे जपून ठेवलेल्या आहेत. रामायणातील हे संदर्भ आठवत आठवत आपण इथल्या वातावरणाशी लीन होऊन जातो. कधी या परिसरात आलात तर या आश्रमाला आणि आज्याच्या डोंगराला नक्की भेट द्या. परतीच्या वाटेवर आम्ही माळशेजमधील ब्लू डेक रेस्टॉरंटमध्ये पेट पूजेसाठी थांबलो. रेस्टॉरंट थोडं महाग आहे, परंतु दिवसभराचा शिणवटा इथल्या सुंदर ॲम्बियन्समुळे कुठल्या कुठे पळून गेला. सकाळी लवकर जुन्नरमधून सुरू झालेला आपला हा प्रवास रात्री उशिरा जुन्नरमध्ये येऊन संपला. आज रात्री मस्त विश्रांती घेऊन भेटूयात पुढच्या भागात दुसऱ्या दिवशीच्या साईट सीइंगसाठी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शरूज गुड लाईफला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.